किती पैसे दिले दोघांना? नाही ते मी ते तिथं सांगू शकतो, मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो. आणि ते काल आमचे असंही म्हणले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठलीही मागणी न करता. तर त्याचा नेमका खुलासा काय? हक्क सोड आधी आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो. त्यामुळे मला त्याची जास्त भाष्य करायचं नाही. जास्त मत एवढंच सांगेल की त्याला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण आपल्या माहितीने रिपोर्टच येत तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर 7 वाजता तिला फोन आला, तिला जावं लागलं. असंही कळलं की वैष्णवीची मनोवृत्ती आत्महत्या करण्याची दिशा होती, कारण याच्या आधी 2-3 अशाच प्रकारे एका उशिराचा औषध ते जे काय आहे, एकदा धावत्या गळतीमधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ती टेंडन्सी होती अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शेंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुली बाळी असते, मुलं बाळा असते. एखाद्याच्या असं आहे मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून.